परिचय. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीचा दिवस होता. त्या दिवशी लाखो जनतेला शांती, सद्भावना, अहिंसा, प्रेम, करुणा यांचा हा मार्ग दाखवणारा जो तथागत भगवान बुद्ध आहेत, त्यांचा हा विचार त्यांनी या देशातल्या जनतेला देण्याचं प्रचंड महत्कार्य असं त्यांनी केलेलं आहे. आज आपण म्हणतो की जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे. आज आपण बघत असाल युक्रेन रशिया युद्ध चालू झालं. काल परवा हमासने इस्रायलवर हल्ला केला. म्हणजे ही ही जगभराची भूमी जी आहे ती युद्धाची भूमी बनत चाललेली आहे. आणि मग याच्यावर एकच उतार आहे, अहिंसा, प्रेम, समानता, बंधुत्व निर्माण करणं, जगामध्ये शांती निर्माण करणं आणि जगाला शांततेच्या मार्गाने घेऊन जाणं, हा एकमेव विचार तथागतांनी दिलेला आहे. या मार्गाचं सगळ्या जगातल्या लोकांनी आचरण करावं, त्याचा प्रचार प्रसार करावा आणि या जगाला शांती आणि सद्भावनेच्या दिशेनं घेऊन जावं, अशी मी या निमित्तानं शुभेच्छा. खरं म्हणजे हे प्रकार आजच्या काळामध्ये जी सुरुवात याची झालेली आहे ती दुर्दैवी आहे. आपण बघत असाल की मध्य प्रदेशमध्ये लोकशाही पद्धतीनं आलेलं सरकार कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालचं उलटून पाडण्याचा प्रयत्न केला. गोव्यामध्ये काँग्रेसला मेजॉरिटी असताना सुद्धा तिथलं सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. आता एक करत ते सगळ्या देशभर हेच कटकारस्थान करत फिरत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते होते, त्यांना बाजूला काढलं. त्याच्यानंतर आता अजितदादा पवारांना बाजूला काढलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळं लोकशाही विरोधी कृत्य चाललेलं आहे. ते येणाऱ्या काळामध्ये जनताच त्याचं उत्तर देऊ शकेल असा मला विश्वास आहे. आणि निश्चित येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये या राज्यघटनेची तोडफोड करणारे लोक, या देशामध्ये जातीय यादवी माजवण्याचा प्रयत्न करणारे लोक, या देशामध्ये धर्मांधता निर्माण करणारे लोक निश्चितपणे या देशातली जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न अत्यंत योग्य आणि खरा आहे. आज आपण बघत असाल की या देशातलं जे संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान, प्रचंड मेहनत, जगभरातल्या सगळ्या घटनांचा अभ्यास, जगभरातल्या ह्या सगळा अनुभव आणि जगभरातल्या घडामोडी, या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर भारत हा जगातली महासत्ता झाली पाहिजे, जगातला एक बलाढ्य देश निर्माण झाला पाहिजे, या भावनेतनं बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटनेची राज्यघटना निर्माण केली आणि त्यामध्ये सगळ्यांना सर्व प्रकारचा समान अधिकार देण्याचं काम केलं. मग तो ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, आणखी सगळ्या वर्गातले लोक असतील, सगळ्या पंथातले असतील, सगळ्या जातीतले असतील, सगळ्या धर्मातले लोक असतील, यांना लोकशाहीच्या चौकटीमध्ये आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. जो अस्पृश्य वर्ग होता त्यालासुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे इतरांच्या बरोबरीला आणण्यासाठी रिझर्वेशनची सुद्धा व्यवस्था केली. परंतु आज दुर्दैवानं या संविधानाची तोडफोड करण्याचं कटकारस्थान काही लोकांनी सुरू केलेलं आहे. तसं या देशातल्या काही लोकांना वाटतं की हे संविधान या देशाला बळकट करत चाललेलं आहे, मजबूत आणि लोकशाही प्रचंड प्रमाणात ताकदीनं निर्माण करण्याचं काम हे संविधान करत चाललेलं आहे. आणि मग अशा वेळेस आपणाला या घटनेची आवश्यकता नाही, आपणाला मनुस्मृतीमध्ये असणारी जी काही त्या काळामध्ये लिहिलेली मनुस्मृती, त्याच्यातला जो समाज आहे तो पुन्हा एकदा निर्माण केला पाहिजे आणि काही लोकांची मक्तेदारी पुन्हा या निमित्तानं निर्माण झाली पाहिजे आणि पुन्हा जातीयवाद, धर्मवाद लावून पुन्हा एक वेळेस हा देश रस्सातळाला घेऊन जाण्याचं कट कारस्थान इथल्या काही जातीवाद्यांनी केलेलं आहे. आणि आपण बघत असाल की बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना लिहित असताना या राज्यघटनेला विकेंद्रीकरण राज्यघटनेचं केलेलं आहे.
त्याच्यामध्ये सर्व संस्थांना ॲटॉनॉमस बॉडी म्हणून जो समान अधिकार दिलेला आहे. उदाहरणार्थ आपण बघत असाल की पार्लमेंट असेल, न्यायव्यवस्था असेल, पत्रकारिता असेल, इन्कम टॅक्स असेल, आर्थिकदृष्ट्या भारत देश मजबूत झाला पाहिजे म्हणून रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. इन्कम टॅक्सला वेगळा अधिकार दिला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या तपास यंत्रणा निर्माण केल्या, त्यांना वेगवेगळे अधिकार दिले. निवडणूक आयोगाला सुद्धा वेगवेगळे अधिकार दिले. परंतु आज दुर्दैवानं हे सगळ्या ह्या तपास यंत्रणा कुणाच्या तरी इशाऱ्यावर चालताना आपल्याला दिसत आहेत. हे दुर्दैव आहे. याचाच अर्थ असा की राज्यघटना एका एका अर्थानं ती खिळखिळी कशी झाली पाहिजे असाच यामागचा डाव आहे. आणि हा डाव हाणून पाडला पाहिजे. आपण बघत असाल की हा डाव हाणून पाडण्यासाठी आमचे नेते राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जी भारत जोडो यात्रा काढली. या भारत जोडो यात्रेमधलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, या भारत देशाची राज्यघटना ही अबाधित राहिली पाहिजे. हा देश राज्यघटनेच्या माध्यमातून पुढं गेला पाहिजे, ही त्यांची प्रमुख भूमिका होती. आणि अशाच पद्धतीनं आज देशातले अनेक लोक, अनेक संस्था, अनेक नेते राज्यघटना वाचविण्यासाठी पुढं आलेले आहेत. आणि मला खात्री आहे की निश्चित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना एखाद्या दीपस्तंभासारखी या देशाला मार्गदर्शन करत चाललेली आहे आणि येणाऱ्या हजारो वर्षामध्ये सुद्धा ती मार्गदर्शन करत राहील. आणि म्हणून ही राज्यघटना वाचली पाहिजे, पुढं गेली पाहिजे. यासाठी हा सगळा प्रयत्न आमच्या लोकांच्याकडून सुद्धा सुरू झालेला आहे. सध्या देशातली जी परिस्थिती आहे, अनुसूचित जाती जमाती आणि एस सी एस टींवर जो म्हणजे आघात होत आहे, या संदर्भात तुमचं काय? बघा, या देशामध्ये हा जो सगळा समूह आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि या समूहाला अजूनही अत्याचाराला बळी पडावं लागत आहे. याचं सारखं दुर्दैव नाही असं मला वाटतं. एका बाजूनं आम्ही चंद्रावर चांद्रयान सोडतो, मंगळावर जाण्याची भाषा करतो. म्हणजे एका बाजूनं विज्ञान युगाशी आम्ही सामना म्हणजे कॉम्पिटिशन करतो आणि दुसऱ्या बाजूनं याच देशातल्या मातीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आम्ही दुय्यम वागणूक देतो, जातीयवाद करतो, धर्मवाद करतो आणि त्यांना पुन्हा एकदा पूर्वीच्या काळामध्ये लोटण्याचा प्रयत्न करतो. हे दुर्दैवी आहे. असं व्हायला नको. या देशातल्या महान नेत्यांनी, महात्मा गांधी असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, तथागत गौतम बुद्ध असतील, गुरु नानकजी असतील किंवा तमाम धर्मातल्या सर्व मोठ्या धर्मगुरूंनी या देशातल्या जनतेला सद्भावना, प्रेम, करुणा, शांती आणि अहिंसेच्या मार्गानं हा देश गेला पाहिजे ही शिकवण दिलेली आहे. परंतु दुर्दैवानं आज या देशातल्या काही लोकांना या शिकवणीचा विसर पडलेला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि म्हणून या देशातल्या या सगळ्या समविचारी लोकांनी एकत्रित यायला पाहिजे आणि यांनी या सगळ्यांना समाज प्रबोधनातनं ह्यांना समजून सांगायला पाहिजे की एका बाजूनं आम्ही चंद्रावर जाण्याची भाषा करतो आणि दुसऱ्या बाजूनं याच मातीतल्या लोकांचा गळा घोटतो. हे अत्यंत निर्लज्जपणाचा कळस आहे. सर, 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तुम्ही एक मेळावा आयोजित केलेला आहे, काय सांगू? 23 तारखेला 24ला धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, विजयादशमी. त्याच्या एक दिवस अगोदर देशपांडे सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. त्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली म्हणजे विजयादशमीच्या दिवशी नागपूर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचा म्हणजे दीक्षा घेण्याचा कार्यक्रम त्या काळामध्ये आयोजित केलेला होता.
त्यामागचं प्रमुख कारण असं होतं की या देशामध्ये हजारो वर्षापासून एका समूहाला मुख्य समाजाच्या प्रवाहाच्या बाहेर ठेवण्याचं काम झालं. अन्न, वस्त्र, निवारा यांच्यापासून कोसो मैल दूर ठेवण्याचं काम इथल्या प्रस्थापित आणि जातीवादी ब्राह्मण्य प्रवृत्तीने केलेलं होतं. अस्पृश्य वर्गाला त्यांची सावलीचा सुद्धा विटाळ त्यांना सहन होत नव्हता. म्हणजे सावलीसुद्धा सहन होत नव्हती. आणि प्रचंड अन्याय, अत्याचार, अमानुषता हे सगळे प्रकार अनादी काळापासून घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की या समाजातल्या, देशातल्या मुख्य प्रवाहातल्या जनतेला, त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या धर्मगुरूंना भेटून त्यांचं मत परिवर्तन करण्याचं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी अनेक वर्ष केलं. परंतु दुर्दैवानं त्यांना त्याच्यामध्ये यश मिळू शकलं नाही. तर त्याच्यातनंच आपण बघत असाल की महाडचा चवदार तळ्याचा कार्यक्रम बाबासाहेबांनी केला, काळाराम मंदिराचा प्रवेशाचा कार्यक्रम केला. हे सगळं घडवूनसुद्धा या देशातल्या लोकांचं परिवर्तन होऊ शकलं नाही. आणि म्हणून शेवटी बाबासाहेबांना असं वाटलं, त्या काळामध्ये बाबासाहेबांना तशा अनेक मोठमोठ्या धर्मगुरूंनी आमच्या धर्मात या, अमुक धर्मात या म्हणून त्यांना त्यांच्याशी विचारणा केली, चर्चा केली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की या देशातला एक महामानव की ज्यानं जगभर मानवतेचा प्रचार केला, अहिंसेचा प्रचार केला, समतेचा प्रचार केला आणि या सगळ्या प्रचारातनं जगामध्ये शांती, सद्भावना, सुख, समृद्धी नांदावी असा प्रयत्न ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी केला, त्यांचा विचार आजही जगातले अनेक लोक विचाराची कृती करताना आपल्याला दिसत आहेत. आणि मग असा हा महामानव याच भारत देशाच्या जन्मभूमीमध्ये निर्माण झाला आणि त्याने जगभर अहिंसा, सत्य, प्रेम, करुणा याचा प्रचार प्रसार केला आणि जगाला शांततेच्या मार्गानं जगण्याचा त्यांनी विचार दिला. त्याच विचारांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम लाखो कोट्यावधी जनतेला या मार्गानं जाण्याचा संदेश दिला. आणि तो संदेश 14 ऑक्टोबर 1956ला त्यांनी नागपूर दीक्षाभूमीवरनं दिला. आणि तेव्हापासून ते आज तागायत लाखोच्या पटीत लोक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं, विजयादशमीच्या निमित्तानं नागपूर या ठिकाणी येतात आणि तथागतांना आणि तसंच बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असतात. आणि म्हणून आम्हीसुद्धा ठरवलं की या दिवशी आपणसुद्धा महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलू, तथागतांचा संदेश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असा एक संदेश कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राला आणि देशापर्यंत जावा अशी आमची सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. आणि त्याच हेतूनं या ठिकाणी देशपांडे सभागृहामध्ये आम्ही 23 तारखेला दुपारी 3 वाजता धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे.